शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाही। 15 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार आणि शनिवारी कोल्हापुरात कसबा बावडा येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार। शनिवारी संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार। फडणवीसांच्या सभेत निघाला साप। नागपूरच्या जैताळा इथे आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात साप निघाल्यानं गोंधळ। इंदिरा फेलोशिप सोबत युवा काँग्रेस येत्या 9 दिवसात महिलांचे प्रश्न समोर आणणार। काँग्रेसचं धोरण महिलांसाठी, भाजपची महिलांबाबतची मानसिकता काय हे सांगायची गरज नाहीये। खासदार वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। लवकरच नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक येणार। डिफेन्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये चौकशी झाली आहे। मंत्री उदय सामंत यांची माहिती। उदय सामंत यांच्या मतदारसंघात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला विरोध। वाटद खंडाळा भागात एमआयडीसी प्रस्तावित। भूसंपादनाच्या स्थानिकांना नोटिसा दिल्या, मात्र स्थानिकांचा विरोध। पुण्यातल्या निगडीमध्ये राज्यस्तरीय बाजार समितीच्या परिषदेत अब्दुल सत्तारांवर घोषणाबाजी। कार्यक्रमस्थळी लावलेल्या फ्लेक्सवरील अब्दुल सत्तारांचे फोटोही सदस्यांनी फाडले। सत्तारांचा परिषदेतनं काढता पाय। वीर सावरकर चित्पावन ब्राह्मण होते तरी गोमांस खायचे। काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांचं वादग्रस्त वक्तव्य। वक्तव्यामुळे वाद निर्माण। सावरकरांनी गोहत्येचा विरोध कधीही केला नसल्याचंही केलं वक्तव्य। काँग्रेसकडून वारंवार वीर सावरकर यांचा अपमान केला जातो। सावरकरांबाबत राहुल गांधींनी चुकीची वक्तव्य केली। काँग्रेसचे नेते हीच परंपरा पुढे नेत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची गुंडूराव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। कर्नाटकचे काँग्रेसचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा नरेश म्हस्केंनी केला निषेध। गुंडूराव यांनी 24 तासात माफी मागावी, नाहीतर त्यांना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देणार नाही। नरेश म्हस्के यांची घोषणा। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही। गुंडूराव यांच्या वक्तव्यावर भाजप नेते अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया। काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत नाही हे पुन्हा सिद्ध झाल्याचंही ठाकूर यांचं वक्तव्य। लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत बाजू मांडता येत नसल्याचा दावा करत शिवसेना खासदार रवींद्र वायकरांचा हायकोर्टात अर्ज। लोकसभा विजयाला आव्हान देणारा प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली काढण्याची कोर्टाकडे विनंती। याचिकेवरची सुनावणी 12 नोव्हेंबरपर्यंत तहकूब। शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण। मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला। बदलापूरमधील रेल रोकोच्या वेळी महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेंवर आरोप। धावपटू अविनाश साबळे, माजी बॅडमिंटनपटू प्रदीप गंधेंना 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर। दिनेश लाड यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर। महात्मा गांधी रत्न अवॉर्ड 2024 डीवाय फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि समाजसेविका प्रियंका चोरगेंना प्रदान। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना ठाण्यामध्ये दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो। 2008 मध्ये मालेगावात झालेल्या स्फोटामागे सिमीचा हात असल्याचा दावा। साध्वी प्रज्ञांच्या वकिलांचा मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष एनआयए कोर्टात खळबळजनक दावा। स्फोटाच्या 16 वर्षांनंतर खटला अंतिम टप्प्यात असताना नवा ट्विस्ट। कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या कामाचं क्रिकेटर रोहित शर्माच्या उपस्थितीत भूमिपूजन। यावेळी रोहित शर्माचं मराठीतून भाषण। आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने क्रीडा संकुलाची निर्मिती। बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्याण न्यायालयाने सुनावली कोठडी। पुण्यामध्ये स्कूलबस चालकाकडून 8 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार। 45 वर्षीय चालकाला अटक। वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातील अत्याचार प्रकरण। वंचितच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांची स्कूल व्हॅनवर दगडफेक। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। घृणास्पद गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन सवय 16 वरून 14 वर आणण्याचा विचार। अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांशीही चर्चा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वाढत्या गुन्हेगारीचा आढावा। पुण्यामध्ये बापाने स्वतःच्या मुलीवर 1 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना। शाळेतल्या गुड टच बॅड टच उपक्रमातून संबंधित प्रकार उघड।
आरोपी पंकज ठाकूर पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपूरच्या कोरपना येथील विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक. संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये उतरणार मुद्दा. शाळा व्यवस्थापनाला अटक करण्याची ही मागणी. चंद्रपूरच्या कोरपना येथे झालेल्या शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणी कोरपना शहरात निषेध मोर्चा. मोर्चामध्ये काँग्रेस वगळता इतर सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सहभागी. आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी. यवतमाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा. लोहारा पोलीस ठाण्यामधील चालकाने घटस्फोटित महिलेला लग्नाचा आमिष दाखवत केला अत्याचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.